मराठीतील महत्त्वाचे समीक्षक गंगाधर पाटील यांचं कॅलिफोर्निया इथे निधन झालं. सुहृदगाथा, समीक्षेची नवी रूपे, साहित्य मीमांसा यांमुळे मराठी समीक्षेला नवं वळण मिळालं. मितभाषी असणारे पाटील सर विद्यार्थीप्रिय होते. पाटील सरांच्या जाण्याने साहित्य क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जाते. सरांचं जाणं हे त्यांच्या विद्यार्थ्यांना हुरहुर लावणारं, अस्वस्थ करणारं आहे. सर मुंबईत राहत नाहीत, भारतात राहत नाहीत, परदेशात असतात हे समजलं होतं. पण ते आता आपल्यातच नाही आहेत हे समजून घेणं, हे पटवून घेणं खूप कठीण जात आहे. पाटील सरांच्या अनेकविध आठवणी आज मनात गोळा होत होत्या. गेली काही वर्ष प्रत्यक्षात त्यांना भेटणं आलं नव्हतं, भेटीचा योग आला नव्हता. पण त्यांच्यासारखे शिक्षक त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे आणि त्यांच्या व्यासंगामुळे खरं तर कायमचे लक्षात राहतात. गंगाधर पाटील यांनी मराठीमध्ये नवसमीक्षेचा प्रवाह आणून सोडला. किंबहुना ही समीक्षा त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारे यथोचित शब्दामधून मराठी वाचकांपर्यंत, समीक्षकांपर्यंत पोहोचवली. विद्यार्थ्यांना या समीक्षेचा फार मोठा लाभ झाला. एक तपस्वी वृत्तीने त्यांनी हे काम मराठीमध्ये केलं. त्यामुळे आजच्या मराठी समीक्षेवर गंगाधर पाटलांच्या समीक्षा शैलीचा दाट प्रभाव असलेला आपल्याला दिसतो. मी 88 साली MA झाले. MAच्या त्या 2 वर्षात आम्हाला अनेकविध चांगले शिक्षक शिकवायला होते. पण पाटील सर समीक्षेचा पेपर शिकवत असत. त्या पेपरमध्ये मग आदिवंदात्मक समीक्षा असो, मानसशास्त्रीय समीक्षा, रूपवादी समीक्षा असे समीक्षेचे अनेकविध प्रकार त्यांच्याकडनं मी शिकलो. पाश्चात्य समीक्षा साहित्य असो, तो विचार असो किंवा भारतीय समीक्षेचा विचार असो, सरांनी त्यांच्या अतिशय शांत सौम्य अशा पद्धतीने आम्हाला शिकवलेलं होतं. आणि त्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे समीक्षेसारखा थोडासा कठीण असलेला विषय आमच्या कायमच्या लक्षात राहिला. अगदी आजतागायत तो लक्षात राहिलेला आहे. प्राध्यापक गंगाधर पाटील म्हणजे साहित्य समीक्षेसाठी स्वतःला संपूर्णपणे झोकून दिलेलं व्यक्तिमत्व. पाटील सर अत्यंत रुजू व्यक्तिमत्वाचे, हळुवार बोलणारे, आपल्या विषयाच्या संदर्भामध्ये जेवढं म्हणून संदर्भ साहित्य आपल्याला मिळवता येईल तेवढं संदर्भ साहित्य मिळवून त्या संदर्भ साहित्याची स्वतःच्या विचाराच्या अनुषंगाने नीट मांडणी करणं, मूळ विचार ज्यांनी मांडलेले त्या विचारांना पूर्णपणे न्याय देऊन त्यांना आपल्यासारखं करणं आणि विद्यार्थ्यांच्यापर्यंत नेऊन पोहोचवणं हे प्राध्यापक गंगाधर पाटील यांचं फार मोठं असं वैशिष्ट्य आहे. MAच्या वर्गात मध्ये असताना गंगाधर पाटील सरांची सुरुवातीची लेक्चर्स ऐकली आणि त्यावेळेला थोडंसं असं वाटलं की सर असे काही खरडे वक्ते नव्हते, पण एखादा गायक तसा विलंबित पहिल्यांदा सुरुवात करतो आणि नंतर खूप पकड घेतं त्याचं सगळं गाणं, तर तसं सरांच्या मांडणीने एकदम पकड घेतली. नंतर समीक्षेच्या संदर्भातल्या आमच्या ज्या काही कल्पना होत्या त्या तिथपर्यंत केवळ आस्वादक पातळीवरतीच होत्या. पण सरांच्या शिकवण्यानंतर त्यांनीच जे रुळवलेले शब्द होते की विश्लेषण, अर्थनिर्णयन किंवा मूल्यमापन, तर अशा पायऱ्यांपर्यंत आमचा अभ्यास जाऊन पोचायला लागला. नवसमीक्षा, समीक्षा मीमांसा हे त्यांचे अत्यंत महत्त्वपूर्ण असे 2 ग्रंथ आज आपल्याला उपलब्ध आहेत. विशेषतः पुशी रेग्यांच्या कवितांचे त्यांनी केलेले जे विश्लेषण आहे, त्याची जी समीक्षा आहे, आधुनिक समीक्षा सिद्धांतांच्या आधारे केलेली ही समीक्षा आहे, ती अत्यंत मौलिक असा मराठीतला ठेवा म्हणायला हवा. किंबहुना रेग्यांच्या कवितेला वेदांचे संदर्भ असले तरी त्या कवितेतली आधुनिकता आणि चिरंतन अशी मूल्य गंगाधर पाटलांनी मराठीत आणलेली आपल्याला दिसतात. प्राध्यापक पाटील सर म्हणजे ज्ञानाचा प्रपात, पण
प्रपात ज्या पद्धतीने धोधो कोसळतो तसं सरांचं नव्हतं. सर जेव्हा वर्गामध्ये आम्हाला शिकवायचं, मी त्यांचा 1988-89 87-88-89 या 2 वर्षामध्ये मी त्यांचा विद्यार्थी होतो. त्यांनी आम्हाला साहित्यशास्त्र आणि समीक्षा हे विषय शिकवले. विषय कसले शिकवले? ते विषयाचं समग्र ज्ञान देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि आम्ही सगळीच, आमची जी पिढी होती ती सरांच्या पद्धतीने चिंतन करू लागली, विचार करू लागली. सरांच्या प्राध्यापकीने निदान 4 पिढ्या विद्यार्थ्यांच्या आणि 2 पिढ्या समीक्षकांच्या घडवल्या असतील. सरांचं जे काही लेक्चर असायचं त्याच्यामध्ये खूप एक बौद्धिक झपाटा असायचा. म्हणजे गंमत मला वाटते की सरांच्या लेक्चरमध्ये ते वेगवेगळ्या विचारवंतांची मांडणी आमच्या समोर सादर करायचे, की सोसिवर असेल किंवा आणखीन काही. तर आम्ही असे अरे वा हा सोसिवर आणि यांची मांडणी, आणि त्याच्यामध्ये जरा आपण हे करावं तर लगेच सर चॉम्स्की आहे, किंवा त्यांची एक सवय होती की एक चांगला विचारव्यूह मांडला की त्याच्यामध्ये आपण अडकलेले असतानाच ते त्याचा प्रतिवाद करणारा दुसरा कुठला तरी विचारव्यूह असेल तर तो पुढच्या लेक्चरमध्ये समोर यायचा, आणि एक नकाशा असा समोर यायचा वेगवेगळ्या सिद्धांतांचा. म्हणजे रेने वेले, कॉस्पिन वॉरेन किंवा सुझन लँगर, चॉम्स्की, ही सगळी नावं आम्ही त्यांच्याच ह्याच्यातनं पहिल्यांदा ऐकली, आणि त्यांच्या पुस्तकांमधून किंवा इतर पुस्तकांमधून त्याचं एक अतिशय चांगलं असं सैद्धांतिक रूप आमच्या समोर येत गेलं. भारतीय मिथकांचं जे अर्थनिर्वचन त्याने केलेलं आहे ते अतिशय मोलाचं आहे. किंबहुना माझ्या पिढीतल्या अनेक समीक्षकांना या त्यांच्या समीक्षेच्या सिद्धांतांचा म्हणा किंवा त्यांच्या समीक्षा शैलीचा, विश्लेषण पद्धतीचा इतका फायदा झाला आहे किंवा इतके संस्कार आमच्या मनावर झाले आहेत की आपण गंगाधर पाटील यांना आपल्या समीक्षेच्या संदर्भातून, विचारातून वगळू शकत नाही. रेखेची वाहणी या नावाचं अनुष्टुप सरांचं जे सदर होतं ते अद्भुत होतं. एक पाश्चिमात्य समीक्षेमधला विषय निवडायचा, तो विषय निवडल्यानंतर त्या विषयाचं सर्वांगाने स्वतः पहिले वाचन करायचं, चिंतन करायचं, मनन करायचं, स्वतःत मुरवून घ्यायचं, आणि त्यानंतर तो विषय आपल्या रेखेच्या वाहणीमधून अभ्यासकांच्यापर्यंत नेऊन पोचवायचा. हे अद्भुत काम सरांनी केलं. समीक्षेला कितीतरी अवघड संकल्पना अतिशय सहज रीतीने ते आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवून समजावून देत असत. मला आठवत आहे, प्राध्यापक पाटील यांनी जाणीवपूर्वक डॉक्टर सरोजिनी वैद्य यांच्याकडनं आमच्या वेळेला साहित्यशास्त्र आणि उपयोजित समीक्षा हे 2 पेपर मागून घेतले ते शिकवण्यासाठी. त्याचं एक महत्त्वाचं कारण होतं. त्यांचं नेहमी ते सांगणं असायचं की साहित्यशास्त्र आणि समीक्षा ह्या दोन्ही पेपर्सना, ह्या दोन्ही विषयांना एकमेकांच्या हातात हात घालून जायचं असतं, आणि एकाच व्यक्तीने जर ते विषय शिकवले तर ते अधिक सरांच्या वर्कलोडपेक्षा अधिकचं काम सर करत असत. मला आज आवर्जून या गोष्टीची इथे मांडणी करायची आहे की सर मंगळवारी आणि गुरुवारी त्यांचे तास तर आमचे घ्यायचेच, पण दर रविवारी सकाळी 8 वाजता ते शिकवायला सुरुवात करायचे, ते दुपारी 2-2:15 वाजेपर्यंत त्यांचं ते शिकवणं चाललेलं असायचं. दर रविवारी स्वतःच्या सुट्टीला तिलांजली देऊन हा ज्ञान तपस्वी त्याच्याजवळ असलेलं सगळं ज्ञान आमच्यापर्यंत आणून रीत करत होता. हे रीत करत असताना त्यांनी ओतलेलं जे सगळं ज्ञान आहे ते आम्ही आमच्या झोळ्यांमध्ये किती भरलं आम्हाला माहिती नाही, पण एवढं नक्की की सकाळी 8 वाजता बोलायला सर सुरुवात करायचे, ते सलग 3 तास 11 वाजेपर्यंत बोलायचे. 11 ते 11:20 हा वेळ त्यांनी आम्हाला चहासाठी किंवा डबे खाण्यासाठी दिलेला असायचा, आणि 11:20 पासून पुन्हा 2-2:30 वाजेपर्यंत सर शिकवत असायचे. या दरम्यान फक्त पाणी पिण्यासाठी सर थांबायचे, आणि चहा पिण्यासाठी सुद्धा ते विद्यार्थ्यांना सोडून जायचे नाहीत. माझ्याबरोबर जे माझे अनेक समकालीन मित्र आहेत ते मित्र आम्ही सरांना गराडा घालून बसलेले असायचो. आमच्यातलाच एखादा घास खाल्ला तर, पण आमची हिंमत व्हायची नाही सरांना असं काही सांगायची. आमच्याबरोबर चहाबाकी नक्की घ्यायचे. म्हणजे सरांच्या बरोबरच्या कितीतरी आठवणी आहेत. वर्गामध्ये शिकवायला सुरुवात केल्यानंतर बरं का, असं कळलं का, समजलं का,
माझ्या आठवणीमध्ये मी प्राध्यापक झाल्यानंतर मग त्यांनी मला अरेतुरेत हाक मारली. विद्यार्थी असताना सरांनी कधीही आमच्यापैकी कोणालाही अरेतुरेमध्ये हाक मारली नाही. आपल्या विद्यार्थ्याला संपूर्ण सन्मान देत, ती पिढीत सन्मान देत असतात. पण सरांनी ज्यावेळेला बरं का आरेकर तुम्हाला कळलं का असं म्हटलं की ते कळलेलं नसलं तरी ते कळलेलं असायचं. हा एक 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 महत्त्वाची गोष्ट. मी त्यावेळेला विलेपार्ल्यामध्ये राहायचो. सर विलेपार्ल्यामध्ये राहायचे. माझ्या मामाकडे मी होतो. मी अगदी जाणीवपूर्वक सर ज्यावेळेला तास शिकवायला जायचे मुंबई विद्यापीठात फोर्ट कॅम्पसमध्ये, त्यावेळेला त्यांचीच लोकल पकडण्याचा माझा प्रयत्न असायचा. म्हणजे 7:20 ती लोकल असायची, 40 मिनटं 7:10ची 7:50ला आम्ही चर्चगेटला पोचायचो आणि 8 वाजता बरोबर सर तास सुरू करायचे. सुहृदगाथा, रेखेची वाहणी, समीक्षेची नवी रूपं अशा अनेकविध ग्रंथातूनही सरांनी जसं आम्हाला मार्गदर्शन केलं तसं येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना सुद्धा ते मार्गदर्शन निश्चितचपणे करत राहणारच आहेत. अत्यंत व्यासंगी, अभ्यासू, शांत सौम्य आवाजात विद्यार्थ्यांपर्यंत एखादा विषय अतिशय सहजपणे समजावून देणारे, पटवून देणारे शिक्षक आम्हाला लाभले, आमच्या पिढीला लाभले, हे आमचं भाग्य आम्ही समजतो. मी मराठी हा विषय पदवीसाठी निवडला त्याच्या मागे सुद्धा सरांची प्रेरणा कारणीभूत आहे. खोपोली महाविद्यालयामध्ये शिकणारा मी विद्यार्थी आणि मी ज्यावेळेला MAला मराठी विषय निवडायचं ठरवलं, BAला मराठी विषय निवडायचं ठरवलं, त्यावेळेला माझी आत्या ती मुंबई विद्यापीठाची सहाय्यक ग्रंथपाल होती. तेव्हा मला म्हणाले तू मुंबईत ये, मी तुझी पाटील सरांची गाठ घालून देते. मला पाटील सर काही माहिती नव्हते. आणि नंतर काय झालं की माझ्यासारख्या मुलाला भेटायला एप्रिल-मेच्या सुट्टीमध्ये प्राध्यापक गंगाधर पाटील हे विलेपार्ल्यामधून खास मुंबई विद्यापीठामध्ये आले, राजाबाई टॉवरमध्ये आले. मराठी विषय घेतल्यानंतर त्याचा अभ्यास BAच्या पातळीवर कसा करायचा, MAच्या पातळीवर कसा करायचा, संदर्भ ग्रंथ कोणते वापरायचे, त्यांच्या याद्या कशा नोंदवायच्या, हे सगळं त्या 20 वर्षाच्या मुलाला सरांनी समजावून सांगितलं. त्यांना त्याच्यामध्ये काहीही वाटलं नाही. सर किती मोठे आहेत त्यांचं मोठेपण मला नंतर कळलं. कित्येक वेळेला माझी आई संस्कृतची आणि हिंदीची प्राध्यापक होती, हिंदीची विभाग प्रमुख होती ती विलिंग्डन कॉलेजला. एक पालक म्हणून ज्यावेळेला मी घरी गेल्यानंतर आईशी गप्पा मारायचो, आज वर्गात हे शिकवलं, सरोजिनीबाईंनी असं शिकवलं, विजयाबाईंनी असं शिकवलं, उषा देशमुखबाईंनी अमुक पद्धतीने मांडणी केली, पाटणकर सर म्हणजे वसंत पाटणकर असं म्हणाले, राभा पाटणकर असं म्हणाले. आणि या सगळ्यात ज्यावेळेला मी आईला प्राध्यापक गंगाधर पाटील यांनी आम्हाला त्रिधा राधासारखी कविता शिकवली असेल, मोगरा फुलला शिकवली असेल, कन्या सासुरासे जाये शिकवली असेल, इडिपस रेक्सचे नाटक सरांनी शिकवलं असेल, महानिर्वाण नाटक शिकवलं असेल, वज्राघातसारखी कादंबरी शिकवली असेल, ज्या ज्या वेळेला मी घरी जायचो आणि आईला सांगायचो, आई या सरांनी मानसशास्त्री अंगाने हा विषय समजावून सांगितला, आदिबंधात्मक अंगाने हा विषय असा समजावून सांगितला, तिच्या डोळ्यात पाणी ओघळायचं. आईचं माहेर पार्ल्यातच एके दिवशी ती मला म्हणाली, चल आपण सरांना भेटूया. मी सरांना फोन केला, येऊ का विचारलं, ते म्हणाले जरूर या, असं काय विचारताय. आणि त्यानंतर मग आईचं आणि त्यांचं मैत्र जुळलं. अतिशय अपरिचित असलेल्या व्यक्तीच्या बरोबर सुसंवाद साधत असताना त्या व्यक्तीला आपल्यासारखं करून घेणं हा सरांचा स्वभाव होता. त्यांची समीक्षा जितकी नेमकी, जितकी नेटकी आणि जितकी समोरच्याला समजावून देईल अशी होती, तसंच त्यांचं व्यक्तिमत्व होतं. अत्यंत नेटकं, अत्यंत नेमकं, दुसऱ्याला समजावून देणारं आणि दुसऱ्याचा अनुभव समृद्ध असं त्याला बनवणं, हा सरांचा फार मोठा विचार होता, सरांचा गाभा होता. आणि म्हणून माझं PhD मी अनेक वर्ष रखडवलं. चुका माझ्याच होत्या, काही संदर्भ मला मिळत नव्हते, ते मिळवण्यासाठी मी धडपड करत होतो, धावपळ करत होतो. प्रत्येक वेळेला भेटले पाटील सर की प्रत्येक वेळेला सांगायचे, अरे नितीन अमुक एक पद्धतीने वालकुलकर्णीने अमुक एक गोष्ट मांडणी केली आहे, ती पहा. आणि ज्यावेळेला माझी PhD पूर्ण झाली आणि मी सरांना कळवलं, सरांना अरे भा एकदाचं पुरं केलंस तू,
इतकं ते समाधान वाटलं. ह्याच्या पलीकडे सर बोलूच शकले नाहीत, कारण ते गदगद झाले होते. त्यांचं आतून सगळं भरून आलं होतं. एक सरांच्या शिकवण्याचा झालेला मोठा फायदा असा की जेव्हा मी नंतर शिकवायला तर त्यावेळेला विद्यार्थ्यांना अमूर्त मांडणी, अमूर्त विचारापर्यंत कसं न्यायचं, तर याची एक जाणीव सरांमुळे आम्हाला आधी झालेली होती. की केवळ सरांचे 2 अतिशय छान वाक्य होती की साहित्य काय आहे हे सांगून उपयोग नाही, तर ते कसं आहे हे सांगण्याची क्षमता आपल्याकडे पाहिजे आणि ते सांगता आलं पाहिजे, आणि त्याचा मग उपयोग पुढे खूप झाला. सरांच्या शिकवण्याला त्यांनी उपयोजित समीक्षेची जोड दिली, आणि मग एखादी इंदिरा संतांची कविता असेल की 3-3, 4-4 तास एकेका कवितेचं विश्लेषण चालायचं. ऐक जरा ना कविता असेल, किंवा झाडं पानात येतात तेव्हा असेल, किंवा काराखडी सारखी कविता असेल, आणि या सगळ्याचा जो त्यावेळेला मनावर पडलेला ठसा आहे तो नंतर कधी पुसला गेला नाही. गेले 1-2 वर्ष सर आजारी होते. सरांना प्रत्यक्ष भेटता नाही आलं. कोविड काळात तर सरांना भेटूच नाही अशी आम्ही सगळ्यांनी दक्षता घेतली. खरं म्हणजे ना, आम्ही विद्यार्थी जे सरांचे आहोत त्यांनी आम्ही केलेली एक फार मोठी चूक आहे. आम्ही प्राध्यापक गंगाधर पाटील यांच्या विचारांचं स्कूल निर्माण नाही करू शकलो. ते व्हायला हवं होतं. पण हा दोष सरांचा नाही आहे. त्यांनी स्कूल निर्माण होण्यासाठी स्वतःचा गट-तट स्थापन करण्यासाठी कधी प्रयत्न केलेच नाही, गरजच नव्हती. ज्ञानेश्वरांनी जो मोगरा सांगितला ना, फुले वेचिता अति भारू कळे असे आला, मुळातच स्वतःमध्ये ज्ञानाचा उपजत मोगऱ्याचा सुगंध असलेले आमचे सर प्रत्येक वेळेला त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून ते मोगऱ्याची फुलं वेचण्याचा प्रयत्न केला. पुढच्या क्षणी तो मोगरा बहरलेलाच राहिला. प्रत्येक वेळेला वाटतं की चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वही सदा सज्जन सोयरे होतो. माऊलींचा जर साक्षात्कार पाहिजे असेल तर तो माऊलींचा साक्षात्कार गंगाधर पाटील सरांच्या व्यक्तिमत्वात झालेला आपल्याला दिसतो. सर देहानी या जगात नाहीत, परंतु त्यांच्या शेकडो विद्यार्थ्यांच्या रूपानं, त्यांच्या शेकडो लेखांच्या रूपानं, त्यांच्या विचाराच्या तर्ककर्कश कोमल अशा एका वेगळ्या पोतानं, त्यांच्या पुस्तकांमधून ते आपल्या सगळ्यांच्या मध्ये आहेत. मी सरांना श्रद्धांजली नाही वाहणार. श्रद्धांजली ज्याचं निधन होतं त्याला व्हायची असते. सरांसारखे जे विचार असतात ते विचार कधीही या देहातून, या जगातून जात नाहीत, ते असतातच. ते विचार पुढे घेऊन जाणं हीच सरांच्या करता आम्ही सगळ्यांनी केलेली काहीतरी एक गोष्ट असू शकेल. उतणार नाही, मातणार नाही. सर तुम्ही दिलेला वसा आम्ही कोणी टाकणार